राज्याचे जे मंत्री आहेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एक त्यांनी 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत जी आहे ती रिक्षा चालकांना दिलेली आहे. त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी ही जी काही मुदत आहे ती दिलेली आहे. कारण आपण पाहिलं असेल की अनेकदा प्रवाशांमध्ये जे काही वाद होते, मराठी भाषा बोलली जात नव्हती. अनेक असे काही उदाहरणं सुद्धा आपल्याकडे होते की त्यामुळे वादाचे प्रसंग निर्माण झाले होते. ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि महाराष्ट्रात इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मराठी भाषा आली पाहिजे. या उन्मत हेतूने जे काही परिवहन मंत्र्यांनी जो काही चांगला एक निर्णय घेतला आणि मराठी भाषेचे जे काही वर्ग सुरू केलेत रिक्षा टॅक्सी चालकांसाठी, ते वर्ग सुद्धा नवी मुंबईमध्ये सुरू होते. आपल्याबरोबर काही रिक्षा चालक आहेत की त्यांनी या क्लासेसमध्ये जे आहेत ते जे काही शिकवणी वर्ग घेतले होते, त्या शिकवणी वर्गामध्ये मराठी भाषा कशी बोलावी याचे धडे घेतलेले आहेत. आपण त्यांच्याबरोबर जाऊन घेऊया. काका, तुम्ही इकडे किती वर्षापासून राहता? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले. आता हे जे तुम्हाला मराठी भाषा शिकताय तुम्ही, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कसं-कसं वाटतंय मराठी भाषा? बोलता येते तुम्हाला हळू-हळू? हो. हो, अच्छा. चांगलं होतं. चांगलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता तुम्ही म्हणजे साधारणतः तुम्ही हे किती दिवसापासून हे प्रशिक्षण घेताय मराठी भाषेचं? 1 महिना असेल. 1 महिन्यापासून आहे. तुम्हाला काय वाटतं मराठी भाषा तुम्ही शिकली पाहिजे? हां, चांगली आहे तसं. चांगली आहे. आपल्यासोबत दुसरे प्रवासी आहेत. काका, तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मराठी भाषा शिकली आहे आणि मराठी भाषेबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? काय प्रेम आहे आणि मराठी भाषा शिकली पाहिजे का आपणही? हो, शिकली पाहिजे और सर्वांना हे मराठी भाषा आपलं येईल पाहिजे. मराठी भाषा. तुम्ही साधारणतः याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आई-वडील वगैरे सगळे या ठिकाणीच राहिलेले होते आणि आता तुम्ही दुसरी पिढी आहात. तर हां, तुम्हाला मराठी भाषेबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला छान वाटतं. आम्हाला सर्व मराठी भाषामध्ये शिकायला, बोलायला माझा खूप आनंद येतो. निश्चितपणे हे जे आपल्याकडे आहेत अनूप ह्याचे इन्स्टिट्यूट आहे की ते प्रशिक्षण केंद्र आहे दीपेक्षा मोटार. अनुप सरांबरोबर त्यांनी जे क्लासेस आहेत या ठिकाणी सुरू केले. सर, तुम्ही हा जो काही ट्रेनिंग सेंटर चालू केलेला आहे मराठी भाषेचा, तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय? अ, नक्कीच हा उपक्रम महाराष्ट्र परिवहन विभागाने घेतला होता. तो कौतुकास्पद आहे आणि इथल्या स्थानिक रिक्षा चालकांना या सुविधेचा लाभ देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र चालू केलं होतं. खरं तर प्रत्येक रिक्षा चालकाने हिरारीने भाग घेतला आणि जो आपले प्रत्येक जे क्लास होते, ते प्रत्येक क्लासमध्ये सहभागी झाले. आपल्याकडे 99% हा सगळे उत्तीर्ण झाले होते रिक्षा चालक आणि सर्वांनी आनंद व्यक्त केला आणि मराठीचा स्वाभिमान जपायला हवा, असा निश्चय त्यांनी केला होता. निश्चितपणे आपण जर का पाहिलं असेल, तर मराठी भाषा ही आहे, ह्या ठिकाणी यांनी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक दिलेली मुदत जरी 15 तारखेची असली, तरी आपण यापुढेही मराठी भाषा आपल्या मुख्य असेल, असा हा निर्धार या ठिकाणी रिक्षा चालकांनी केलेला आहे. क्लासेस सुद्धा या ठिकाणी जे काही शिकवणी वर्ग होते, ते सुद्धा या ठिकाणी चालू होते आणि या 15 तारखेपर्यंत अजून हे वर्ग सुरू राहणार आहेत आणि मराठी भाषा जी आहे, ती या ठिकाणी रिक्षा चालकांनी शिकण्याचा जो काही निर्धार आपल्यासोबत व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.